काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड, हिंगोली, परभणी या 3 जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शहरातील भक्ती लाउंज येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीदरम्यान सकल मराठा समाजाच्या आंदोलक थेट मंचावर पोहोचले। मराठा आरक्षणविषयी पक्षाच्या भूमिकेबद्दल काँग्रेस नेत्यांना जाब विचारला। यावेळी व्यासपीठावर गोंधळ उडाला होता। नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा कसा फडकवण्यासाठी हे नांदेड जिल्ह्यामध्ये आले होते, परंतु मराठा समाजाचे तमाम कार्यकर्ते समाजाला न्याय कसा मिळेल म्हणून हे निवेदनाचं पत्र घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचले होते। या निवेदनाच्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की माननीय नानाभाऊ पटोले, माननीय बाळासाहेब थोरात साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पूर्ण नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची जी काय रणनीती तुम्ही सांगावी। तुमच्या नजरेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भावना नक्कीच आहे, परंतु मराठा समाजाला आजपर्यंत दिलेलं 16% आरक्षण 13% आरक्षण हे कोर्टाने नेस्तनाबूत केलेलं आहे। म्हणून मराठा समाजाचा या ठिकाणी सवाल आहे, न टिकणारे किंवा फसवं आरक्षण जर तुम्ही मराठ्याच्या तोंडाला देत असाल आणि तोंडाला काळे पानं पुसण्याचं काम करत असाल तर ते मराठा समाज आता कदापि सहन करणार नाही। कारण मराठ्यांना आता कळून चुकलेलं आहे 50% वरचं आरक्षण हे कदापि टिकणार नाही। म्हणून मराठ्याचा हक्क जिथं आहे मराठा तेच मागते। म्हणून आम्हाला एक आता मराठ्याच्या नवतरुण पोरांना एक वाक्य आठवलं, भीक नको आम्हाला हक्क हवे, मराठा आरक्षण हे ओबीसी मधूनच हवे। ही मागणी घेऊन आज आम्ही स्टेजवर गेलो आणि स्पष्ट नानाभाऊ पटोलेला केंद्रीय कार्यकारिणी मधले नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी सुद्धा त्या ठिकाणी होते, त्यांना सुद्धा आम्ही हा सवाल केला आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल स्पष्ट भूमिका आपली या ठिकाणी विषद करा, अन्यथा 1 ते 2 दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन समाजाला सांगा की मराठा समाजाला नेमकं आरक्षण कुठलं द्यायचं। भाऊ, आपल्याकडे आरोप आहे की आपण जिथे अशोक चव्हाण साहेबांना जे विरोध करत आहेत त्या पद्धतीने काँग्रेस लोकांचा विरोध करत नाही असे। दादा मला एक सांगा, मराठ्यांच्या आरक्षणावर आजपर्यंत प्रत्येक पक्षानं प्रत्येक नेत्यानं पाणी ओतलेलं आहे। त्याच्यामुळं आजच्या कंडिशनचा जो मराठा आहे, आजचा जो तरुण आहे, आजचा जो समाज बांधव आहे तो कुठलाही पक्ष आणि नेता बघायला तयार नाही। जो कुठला पक्ष आणि जो कुठला नेता असेल त्याला पायाखाली घेऊन मराठा आरक्षणाची माग या ठिकाणी करतोय। मग कोणता नेता आणि कोणता पक्ष आहे मला माहीत नाही। प्रत्येक ठिकाणी काल राज ठाकरे साहेब नांदेडला येऊन गेले, राज ठाकरेच्या ताप्यासमोर सुद्धा याच मराठा बांधवांनी हल्लाबोल केला आणि राज ठाकरेचा तापा या ठिकाणी धुळून लावला। मग मला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना सांगायचंय, तुम्ही सुद्धा आमच्यासाठी काही नाही आहेत। जर यदा कदाचित मनोज जरांगे पाटलांना आव्हान केलं, जसे महायुतीचे उमेदवार आम्ही लोकसभेला पाडले त्याच्या 2 पट ताकदीने महाविकास आघाडी सुद्धा विधानसभेला आम्ही पाडून दाखवू। ही ताकद मराठा समाजाची आहे।